बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा कायद्यानुसार वेतन मिळालंच पाहिजे, कायद्यानुसार वेतन मिळालंच पाहिजे। आमच्या मागण्या अशा आहेत की जे मीरा भाईंदर सार्वजनिक आरोग्य विभाग कर्मचारी कामगार काम करतात आणि जे वाहन चालक आहेत यांचा जो मिनिमम वेतनानुसार कायद्यानुसार हे पगार देत नाहीत कॉन्ट्रॅक्टर ग्लोबल किंवा कोणार्के, आणि तसंच हे मनमानी कारभार करत आहेत। कुठल्याही कामगाराला घरी बसवणं, त्यांना जबरदस्ती त्यांच्यावरती त्रास देणं, शोषण करणं अशा प्रकारचं हे चालू आहे। या संदर्भात आज आंदोलन घेण्यात आलं होतं। आता आम्ही जस्ट ॲडिशनल कमिशनर जे आहेत ते मानोरकर त्यांना भेटलो होतो। त्यांचं म्हणणं आहे की बाकीच्या सुविधा आम्ही देतोय, पण हे जे मिनिमम वेतनचा जो विषय आहे त्यासाठी आम्ही कॉन्ट्रॅक्टरला सांगितलेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्टर 15 दिवसामध्ये आम्हाला डिटेल्स देणार आहे, त्यानुसार आपण बदल घडवू काही। आजचं जी मीटिंग झाली कमिशनर जे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यामध्ये असं क्लिअर दिसतंय की इकडले अतिरिक्त आयुक्त जे आहेत आणि उपायुक्त आहेत हे पूर्णपणे समर्थन जे आहे ते कॉन्ट्रॅक्टला करत आहेत। कॉन्ट्रॅक्टरबद्दल कुठल्याही गोष्टी ऐकायला तयार नाही आहेत, फक्त उडवडीची उत्तर देत आहेत। कमीत कमी हा विषय महिनाभरपासून चालू आहे आणि या महिनाभरामध्ये 2 वेळा महानगरपालिका नोटीस हे कॉन्ट्रॅक्टरला दिलेली आहे, मात्र कॉन्ट्रॅक्टर जो आहे मनमानी कारभार तो ऐकत नाही आहे। याचा अर्थ क्लिअर आहे की मीरा भाईंदर महानगरपालिका, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या मिलीभगतने या गरिबांचा पगार हा मिनिमम कायद्यानुसार देत नाही। आता आम्हाला यांनी 15 दिवसाचा टाईम दिलेला आहे, जर 15 दिवस झालं नाही तर मग गाड्या बंद आंदोलन होणार आहे। पूर्ण मीरा भाईंदरमध्ये जेही गाड्या आहेत टोटल गाड्या बंद होणार, तसेच आणि मी सुद्धा उपोषणाला बसणार।